नमस्कार, मी विलास बडे। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या पावनखिंडीत दारू पीत बसलेल्या 20 ते 25 मद्यपींना शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः झोडपून काढलंय। करवीर तालुका परिसरातील मद्यपी पावनखिंडीत गाडीमध्ये दारू पीत बसले होते। या गाडीत डॅशबोर्डवर शिवाजी महाराजांचा पुतळा तसंच नंबर प्लेटवर शिवाजी महाराजांचं चित्र होतं। त्यामुळे संतप्त शिवभक्त कार्यकर्त्यांनी मद्यपींना चांगला चोप दिला। पावनखिंड पार्किंग परिसरात 5 ते 6 गाड्यांमध्ये करवीर तालुक्यातील 20 ते 25 जण दारू पीत बसले होते। ही माहिती मिळताच शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गाड्यांची झाडाझडती घेतली। दारू पीत बसलेल्यांना बाहेर काढून त्यांना चोप देण्यात आला। नाशिकमध्ये खंडणीखोरांची पोलिसांनी धिंड काढली। मार्केट यार्डमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून या चोरट्यांनी दहशत माजवली होती। व्यापाऱ्यांकडून जबरदस्ती सुद्धा खंडणी वसुली केली जात होती आणि त्यामुळेच नाशिक शहरात प्रचंड दहशत माजवणाऱ्या या खंडणीखोरांच्या विरोधात आज ही धडक कारवाई करण्यात आली आणि त्यांची शहरातून धिंड काढण्यात आली। यात सराईत 3 गुन्हेगारांचा समावेश आहे। पोलिसांनी त्यांना जेरबंद केले। सागर जाधव आणि सागर भडांगे या दोघांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे। ज्या भागात दहशत माजवली त्याच भागातून या गुंडांची धिंड काढण्यात आली। नागपुरात गुंडांच्या एका टोळीने सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात अक्षरशः हैदोस घातलाय। या गुंडांनी रस्त्यावर असलेल्या वाहनांची तोडफोड केली, विरोध करणाऱ्यांना मारहाण केली। कुख्यात फैजल खान या गुंडाचे हे साथीदार असल्याचं बोललं जात आहे। औरंगाबादमध्ये संदीप गवळी नावाच्या प्रियकराकडून प्रेयसीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा प्रयत्न झाला। दरम्यान हत्येचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला जमावानं बेदम मारहाण केली असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या लोखंडी पुलाखाली हा सगळा प्रकार घडला। दरम्यान जखमी महिलेला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या प्रकरणी वाळुंज पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय। मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घाटकोपरजवळ मुंबईकडे येणाऱ्या दिशेला टेम्पोला अपघात झाला। त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील IRB कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला आजपासून सुरुवात झाली आहे। या संपात 200 कर्मचारी सहभागी झालेत। 10 ऑगस्ट रोजी IRBच्या MSRDC सोबत असलेल्या कराराची मुदत संपत असल्यानं 450 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे। पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतुकीचा तसा बोजवारा उडालाय। मात्र मेट्रो बरोबरच आता पिंपरी चिंचवडकरांना इलेक्ट्रिक कोचेसच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे। तब्बल 32 किलोमीटर रिंग रोड या बस धावतील आणि मेट्रोच्या आधी हा प्रकल्प पूर्ण होण्याचा प्रयत्न केला जातोय। चिपळूणच्या परशुराम घाटात काल पडलेली माती आणि दगड बाजूला करण्याचं काम प्रशासनाकडून केलं जात आहे। त्यामुळे परशुराम घाटातील वाहतूक काही काळ चिपळूण पोलिसांनी थांबवली होती। मात्र मातीचा ढिगारा आणि दगड बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक त्यामुळे आता सुरळीत झाली आहे। उल्हासनगरच्या सिनेमागृहातील AC चोरणाऱ्या चोरट्याला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे। चोरीचा हा सगळा प्रकार तिथल्या CCTVत कैद झाला होता। याच CCTV फुटेजच्या मदतीने पोलिसांनी रवी शिंदेला बेड्या ठोकल्यात। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 मधील अशोक अनिल या मल्टीप्लेक्स सिनेमागृहात AC लावण्यासाठी अनेक AC आणून ठेवले होते आणि त्यावरच या चोरट्यानं हात साफ केला होता। अहमदनगर कल्याण महामार्गावर ST कंटेनरचा भीषण अपघात झाला। या अपघातात एक मुलगी जागीच ठार झाली आहे। नगर बायपास चौकात हा अपघात झालाय। पारनेर नगर STला हा अपघात झालाय। चाकरमानी ऑफिसला जाण्याच्या वेळेत आज सकाळी 8:30 पासून 11 पर्यंत मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली। कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं आणि पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली। त्यामुळे सगळ्या स्थानकांवर गर्दी झाली। मुंबईकडे जाणारी आणि मुंबईकडून कल्याण बदलापूर कर्जत खोपोलीकडे जाणारी वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली। कल्याणमध्ये रेल्वेचा खोळंबा झाल्यानं प्रवाशांनी उल्हासनगर अंबरनाथला जायला रिक्षाचा पर्याय निवडला। मात्र कल्याण पश्चिमेला स्टेशन रोडवर प्रचंड ट्रॅफिक जाम झालं। त्यामुळे प्रवासी चांगलेच हैराण झाले। भिवंडीच्या कुंभार आळीतून पिंजऱ्यातला गरुड उडून गेला।
त्याचा शोध घेतला असता तो जवळच्याच एका दुकानावर बसला होता. त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना त्यानं चाबा घेतला. अखेर त्याला पकडण्यात यश आले. गोरेगावच्या आरे कॉलनीतील रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळते. सततच्या पडलेल्या पावसामुळे आरेतील रस्ते खड्डेमय झाले असून जागोजागी खड्ड्यांमध्ये पाणी साचलंय. याकडे पालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघातांचं प्रमाण वाढलंय आणि रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक सातत्यानं करतायत, पण त्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाहीये. मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार आहे. सूत्रांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात आज एक उच्चस्तरीय बैठक बोलावली. यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. सेस आणि नॉन सेस इमारतींचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून म्हाडा करण्याबद्दल राज्य सरकारनं हा अध्यादेश काढणार असल्याचं सांगितलंय. तसंच पुनर्विकासासाठी 30 वर्षांची कालमर्यादा 25 पर्यंत करण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. पाकिस्तानला सनसणीत चपराक देत ICJ न्यायालयानं म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे देशभरात आनंद साजरा केला जातोय. ठाण्यात सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते ICJ न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी पोहोचले. फटाके फोडत साखर वाटून त्या सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. हा निर्णय म्हणजे संपूर्ण भारताचा विजय आहे असं सांगत मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मुंबईतल्या खासगी विमा कंपनीच्या कार्यालयावर शिवसेनेनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज मोर्चा काढला. मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही बांधील असून शिवसेनेच्या मोर्चाला नौटंकी म्हणणारे नालायक आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीका केली. शिवाय विमा कंपन्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले. खासगी विमा कंपन्यांना 15 दिवसाच्या आत प्रलंबित प्रकरणांना न्याय मिळवून द्यावा लागेल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या सर्वच खासगी विमा कंपन्यांना दिलाय. आगामी 15 दिवसांच्या काळात कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची नावं बँकांच्या बोर्डावर झळकलीच पाहिजेत असा इशारा उद्धव ठाकरेंनी बँकांना दिलाय. काही बडे उद्योजक देश सोडून गेले, पण माझा शेतकरी देह सोडून जातोय, त्याला कोण न्याय देणार अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आहे. शिवसैनिकांनी आज पुण्यात सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन करत पीक विमा प्रश्नावर मोर्चा काढला. बैलगाडी कडक लक्ष्मीसह तिरडी काढत सेनेनं जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी केली. पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत 2 तास यावेळी चर्चा झाली. त्यानंतर हे शिवसैनिक तिथून बाहेर पडले. ईव्हीएम हटाव मागणीसाठी सांगलीत आंदोलन करण्यात आलं. ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवत प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन फलकाला जोडे मारत निदर्शनं करण्यात आली. ईव्हीएम हटाव कृती समितीकडून हे आंदोलन करण्यात आलं. बोरिवली नॅशनल पार्क आणि गोराईमधील आदिवासी रुग्णांना दातांच्या आजारांना घेऊन मोफत उपचार दिले जाणार आहेत. त्यासाठी मुंबईतील बोरिवली पश्चिमेला आदिवासी बांधवांसाठी सिरॅमिको डेंटल सेंटर सुरू करण्यात आलं आहे. त्याचबरोबर गरजू आणि गरीब रुग्णांना इथं उपचार मोफत मिळणार आहेत. पण समाजात वाढणारे दातांचे आजार याला घेऊन आदिवासी बांधवांमध्ये जागृती करण्यासाठी सिरॅमिको सेंटर काम करणार आहे. नुकतंच सिरॅमिको डेंटल सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडन यांनी आज सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची भेट घेतली. नागपुरातील संघ मुख्यालयात जवळपास 20 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा सुरू होती. लिंडन सध्या नागपूर दौऱ्यावर आहे. नाशकात आज 14 महिन्यांच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याबद्दल धक्कादायक वास्तव समोर आले. मुलगीसारखी रडते म्हणून जन्मदात्या आईनंच तिची अमानुष हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणी मयत स्वराची आई योगिता पवारला पोलिसांनी अटक केली आहे. 6 वर्षाची स्वरा ही तिची मुलगी सारखी रडते म्हणून तिच्या गळ्यावर आईनंच ब्लेडनं वार करून तिची हत्या केली. दलित पॅन्थरचे संस्थापक राजा ढाले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विक्रोळीच्या टागोर नगरमधून त्यांची अंत्ययात्रा निघाली. जमलेल्या शेकडो चाहत्यांनी त्यांना पुष्पहार अर्पण करून अखेरची मानवंदना दिली. ढालेंचं
अपूर्ण काम मी पूर्ण करेन अशी भावना आंबेडकरी चळवळीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली। कर्नाटकातल्या एका स्कूल बसचा अपघात सीसीटीव्हीत कैद झालाय। या स्कूल बस अचानक धडकली आणि यावेळी प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, नाट्यलेखक राजीव नाईक आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। सोबतच तबला नवाज उस्ताद झाकीर हुसेन यांना अकादमी फेलोशिप प्रदान करण्यात येणार आहे। कमल हसन आणि ए.आर. रहमान तब्बल 20 वर्षांनी एकत्र काम करणार आहेत। थलायवा इरुकिंद्रन या कमल हसनच्या आगामी सिनेमाला संगीत ए.आर. रहमान देणार आहे। त्यामुळे या निमित्तानं 2 दिग्गज पुन्हा एकदा एकत्र आले असं म्हणायला हरकत नाही। सलमान खानच्या दबंग 3 या सिनेमात नवीन अभिनेत्री पाहायला मिळणार आहे। महेश मांजरेकर यांची मुलगी सई यात काम करणार आहे। फ्लॅशबॅकमध्ये चुलबुल पांडेची ही प्रेयसी असेल असं बोललं जात आहे। नुकताच सिक्रेट गेम्सचा दुसरा टीजर रिलीज करण्यात आला असून यावेळी त्रिवेदीही वाचणार असल्याचं देखील कळतंय आणि त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढली असल्याचं देखील समोर आलंय।